करा की थोडं. हा अरे कोणी नाही माझ्याशिवाय इथं, मी एकटाच आहे. आणि हॉटेल नसल्यामुळे ही भेळ खातोय आज. तर मंडळी, आज मी कोकणामध्ये आणि कोकणातली घरं तुम्हाला दाखवतोय, कोकणातली शेती दाखवतोय. हे आपलं सगळं कुटुंब आहे कोकणामधलं. आपल्या टेंट समोरनं मस्त लालपरी चालले, आपण टेंट लावलाय आणि मस्त चहाचा आनंद घेतो. या ह्याच्यापेक्षा जीवनामध्ये अजून सुख काय असू शकतं सांगून द्या. तर मंडळी, आता आपण आलोय दिव्याघरमधल्या एका अशा मंदिरामध्ये भावना, जिथं 1.5 किलो सोन्याचा गणपती बाप्पाची मूर्ती आतमध्ये, ती दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं. तर कोकणातल्या घरी सदला जेवण करतो. या ही बघा मस्त मध्ये बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकर. या ही पाऊस तर आज सकाळ सकाळच वाढलाय. माहीत नाही आज दिवस माझा कसा जाणार आहे, मला अजिबात माहीत नाही. पण खूप जास्त एक्साइटमेंट राहिली मला की ह्या पावसात जाऊन सायकल राईड करायची आज सकाळ सकाळ. हर हर महादेव मित्रांनो, मी MS45 रायडर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ह्या कोकण कोस्टल राईडच्या व्हिडिओमध्ये. पहिलाच व्हिडिओ आजचा 1 महिन्यानंतरनं सायकल राईडचा होतोय. सायकल माझी खाली आहे आणि 1 महिना झालं मी सायकलला अजून चालवलं नाही. तर आज सायकली भेट जाणार नाही. सायकली सगळं मला सामान आपलं टाकायचं आहे. आणि आता इथून आपल्याला श्रीवर्धन कल्ल्या साईडला निघायचं. ठीक आहे, सगळं रूम आहे आपलं. डिक्याही समजा फुल भरलेलं आहे. त्या आता फक्त मला रेनकोट काढायचा आहे, रेनकोट घालायचा आहे. सायकलला एक नवीन स्टँड आणलं होतं काही, तर आपल्या सायकलला हे नवीन स्टँड टाकायचं आहे मला आज काय पण करून. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ खूप जास्त भारी होणार आहे. आणि आज मी ना कॅमेराला काय लावून नाही माहिती तुम्हाला, कॅमेराला आज ही वॉटरप्रूफ कवर लागणार आहे. कारण की आपला कॅमेरा ही जी आहे ना, हे कॅमेराला आपण एकदा खोललं होतं. कारण की हे कॅमेरा आपला वॉटरप्रूफ नाही चालला का आता, कारण की ही ह्या कॅमेराचा आपल्या गोठवा झाला ना, तर त्यामुळे ह्याला वॉटरप्रूफ कवर लावावं लागतं. थोडी क्वालिटी नॉर्मल कमी होईल ह्या काचामुळे. ठीक आहे ना, तर चला जाऊ आता आणि ही कॅमेराला ही सेटअप लावतो. बघू आज कसं वाटतंय काय ते. तर ही जास्त नाही, ह्याच्या थोडी गाणी येते आदनमधनं, तर त्यामुळे थोडं सांभाळून घ्या. ठीक आहे, तरी पण मी चांगला तुम्हाला द्यायचा क्वालिटीमध्ये प्रयत्न करेल. व्हिडिओ क्वालिटीत काहीच फरक पडला नाही, नॉर्मल थोडा एवढा दुःख येऊन जातं. तर चला आता सायकलीकडे जाऊ आणि सायकलला स्टँड बसवू आणि थोडं काम करून पुढे निघू आपण. ह्या ठिकाण आहे आपली सायकल, हे बघा ह्या इथं. आणि ही नजारा आहे काहीतरी आसपास. बघा पाऊस थोडं नॉर्मल, आता पाऊस कमी आला आहे, तर पाऊस खूप जास्त होता मागाशी धरण. ठीक आहे, तर चला आता ना आपण आपल्या सायकलचं काम करू. बापरे, टायर फुलं पण फिरतं. या पाठीमागचं बघूया, पाठीमागचं आहे नॉर्मल, पण पुढचं उतारलं. ठीक आहे, आता आपल्याला समजा गोष्टी एकदम मस्त करायची आहे. स्टँड बसून घेऊ आधी समजा मेन गोष्ट, आणि हवा भरू आणि मग नंतर आपण पुढे निघायचा प्लॅन करूया. हे स्टँड बदलून झालेलं आहे. ही बघा, ही टाकली आपण नवीन खटखटी स्टँड एकदम. आणि हे आहे आपलं एकदम जुनं स्टँड, जी भावांना मी 2 ते 2.5 वर्षापूर्वी लावलेलं. असं पिळं नॉर्मल, तर त्यामुळे पण ह्याला वापरून नाही होईल का पूर्ण हवा. असं थोडं नॉर्मल तुम्हाला पिळं हितनं पिळं हवा, हितनं एवढा लोखंडी पट्टा पिळा आहे. बाकी काय नाही, हे आता नवीन टाकले. तर आता 2 वर्ष बघायची गरज नाही आपल्याला. टेंटला आपलं छोटं एक होल होतं कुठंतरी, तर ती बुजवायचं होतं, पण होल दिसत नाही मला. नॉर्मल होतं, कारण की पाऊस तर जाम चालू आहे. टेंट लावायचं म्हणलं तर ना प्रॉब्लेम येईल, त्यामुळं तर बघतोय. पण काय एकदम होणायचं आता होल. तर आता ह्याला जाऊन द्या, आता हाय असं ह्याला आता गुंडळून ठेवतो. आणि ज्यावेळेस टेंट लावल बघू त्यावेळेस. माझं जर काय म्हणत होतं माहिती आहे का, पावसाळा जाम चालू आहे, हे असा टेप आहे ना, अजून 1-2 आणावं आणि पूर्णपणे असं ह्या जेवण समजा चिटकवून टाकावं समजा. असं जेवण म्हणजे जरी खालून जरी पाणी आलं तरी काय वाटणार नाही. चला असू दे, आपण आता काय करू शकत नाही. पाऊस फिरावून चालू झाला एकदम जाममध्ये. रस्त्यावर फक्त आपण एकटाच माणूस असणार, बाकी रस्त्यावर कोणच नसणार आहे आज. ह्या घरून आता इतक्यात मी ही पिशवी मागून घेतली या, ही ठेवण्यासाठी. आता यात बसावी म्हणजे झालं, बसते बहुतेक, बसणार. हो बसलं. तर म्हणलं एक संत्रा खाऊन घ्या. मुंबईवर नाही तर एक संत्रा घेतला होता, मी 2 घेतलं होतं. एक इस्टेट खाल्ला काल आणि एक आता खातो. या पोहे तयार होतात, पोहे खाऊ आणि नंतर राहायला निघू. आता मस्त मध्ये कांदा पोहे खातो या दादाच्या घरी.
दादा इथं जर आपल्याला होमस्टेमध्ये जायचं म्हणलं तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा काय असेल तर. आपला आदर्श फॅमिली होमस्टे म्हणून आहे. हां गुगलला टाकला तरी लगेच मिळतं. ओके. कॉन्टॅक्ट नंबर काय? 9403076116. ओके ओके ठीक आहे. जर तुम्ही वेळामध्ये येत आहे ना आणि जर दिव्यागरकडल्या साईडला निघालाय तर इथं राहायची तुम्हाला एकदम उत्तम सोय आहे. मित्र इथं राहिलो होतो एकदम मला तर लय भारी वाटलं. आसपासचा परिसरला एक नंबर आहे. जर इथं जर निघालाय ना तर राहण्यासाठी आहे ते एकदम उत्तम सोय. नाश्ता वगैरे करून आता निघायचं आपल्याला पुढल्या दिशेनं. तर चला जाऊया. त्याला टाकतो ह्यातमध्ये आता आतमध्ये. थोडी क्लिअरिटी तुम्हाला नॉर्मल कमी येईल. थोडी नॉर्मल कमी आहे. कॅमेऱ्याच्या काचवर थोडी नॉर्मल तुम्हाला फॉग दिसतोय. एक 5 मिनिटापर्यंत मी त्याला नीट करून टाकेन काही ना काय ॲडजस्ट करून. थोडा टिश्यू पेपर मला एका हॉटेलमध्ये भेटू द्या. मग आतमध्ये टिश्यू पेपर टाकला का नाही मग ती समजा काय होतं ना शोषून घेतं समजा जेवढा फॉग आहे तेवढा. हा शुभच पाणी रस्त्यावर हे बघा सगळं टोटल पाणी हे बघा. आहेत आपली सायकल एकदम मस्त. वा आता रेनकोट काढलेला आहे आणि मला भाताची शेती दाखवायची. भाताची शेती बघायची काय बघा. ही बघा ही सगळी भाताची शेती बघा. ही रोपटे येते ना आधी काय करतं ना आता इथं रोपटं लावायचं चालू. ठीक आहे. हे रोपटं उगून आलं की मग नंतर ना अजून बांध भरून येते. सगळी शेती पाण्यानं भरून येते. त्यानंतर नाही समजा ह्यातमध्ये लावायचं. आता बी करायचं चालू आहे का तयारी काय काय का. आणि सगळं भावनं विचार करा 1 महिन्यापूर्वी माझी काय अवस्था होती ह्या ठिकाणं आणि आता बघा गेलो ना खूप हिरवगार सगळं हिरवगार आहे. या फक्त पाऊस चालू असल्यामुळे मी आता ड्रोन नाही उडवू शकत. ड्रोन उडवायचा माझा प्लॅन चालू आहे पण थोडा पाऊस कमी झाल्याच्या नंतर ना. ठीक आहे. तर तुम्ही हा सीन एन्जॉय करा. तर चला निघूया पुढे. ही भाताची फिरणी केली आहे म्हणजे ही रोप तयार करायला चालू आहे सध्या आता. आणि हीच रोप नंतर आता आपल्याला लावायचं. तेव्हा तिकडे एक मावशी काम करते एकदम मस्त मध्ये. काय राव मीच रोप लावू लागणार नाही. थांबा रे कोकणातले भावांनो मीच रोप लावू लागणार नाही तुम्हाला. जरा थोडं मला सांभाळून घ्या तुमच्या इकडे आता आल्यानंतर ना. इथं सायकल आहे आणि ही रोड जातो सरळ दिव्यागरला इकडं. आणि लोक भेटते ती खूप जास्त भारी वाटतं. इकडं तुम्हाला पाणी बघा पाणी कुठे भरलं आहे. पाणी दाखवू तुम्हाला बघा बघा नसतं तेव्हा तेव्हा सगळं पाणीच भरलं इकडं. सगळेजण व्हिडिओ बघते त्या सगळीकडे. तुम्हाला कसं वाटतं कोकणामध्ये राहून? एकदम मस्त वाटतं. भारी वाटतं ना लई. तुमचा कोकणमध्ये स्वर्गच आहे. स्वर्ग. पण गरमी पण भयंकर आहे इकडं. गरमी नाही नाही म्हणजे गेल्या महिन्यामध्ये लय गरमी होती. गेल्यामध्ये फुल गरमी. लय गरमी होती. याच वर्षी जास्त गरमी पडले. अच्छा आता गरमी नाही मग ते काय झालं ना ते मी आल्यामुळं गरमी लय झाली इकडे. हां असं झालं. नाही मी जाईल तिथं गरमी जास्ती आहे. काय दादा काय म्हणता काय चाललंय काय लागा तुमची हवा इकडं लागा. ही मला असलं घ्यायचं आहे. कुठे भेटतं इकडे पुढं आहे ना बोरलीमध्ये भेटतं काय. हो तुमचा कोकणमध्ये स्वर्ग आहे राव. हां काय दिसतंय राव काय रस्ता आहे म्हणजे. हां अजून हिरवळ नाही ना. अजून हिरवळ यायची बाकी का नाही. क्या ये सही में भाई स्वर्ग है मेरे को समझ नहीं आता कभी कभी. मावशी माझ्याकडे पण एवढे काय हसते बरं. नाही आम्ही गावातले ना आमच्या गावातलेच आहे. ए मला बघून का हसताय बरं तुम्ही. मला बघून हसताय मी बघितलं या मागाय धरणं बघतोय मी. मागाय धरणं मला हसते त्या बघून मला माहित नाही कशामुळं. घ्या फोटो घ्या. देवा देवा अजून हसते त्या मावशी माझ्याकडे बघून काय समजा नाहीत. येडा बेडा दिसतोय काय मी ह्यांना. हा मग तुमचा कोकण म्हणजे स्वर्ग आहे राव काय सांगायचं. कुठून आलाय पुण्यावरून आलाय. अरे वा एकदम मस्त कडे. तुम्हाला बघितलं म्हणलं होय का. अरे वा अशा काहीतरी रस्त्यानंच मी समुद्राच्या कडेला चाललेलो या. आणि खालून एक सरळ स्ट्रेट रोड आहे. तर त्या स्ट्रेट रोडनं जायचं आहे मला आणि सोन्याचा गणपती बघायचा आहे. ठीक आहे. तर चला जाऊ बघू. समुद्राचा आवाज लय जोराने यायला लागला. मला वाटतं समुद्रामध्ये खूप जास्त मोठे लाटा आल्या असाव्या. चला थांबा. माझ्या पाठीमागे बघता तुम्ही कोकणामधली ही मंदिर आहे ती. चला कोकणातली मंदिर बघू. आणि काल वटपौर्णिमा झाली तर साईडला झाड बघता किती मोठा आहे बघितलं का. ही कोकणामध्ये खूप मोठी वडाची झाड असते. ठीक आहे ना. वा ती बघा कोकणातली घरं ही मंदिरं हे आपली सायकल. वा आणि हा समोरचा काय सुंदर नजारा आहे.
काय पण म्हणा बरं का, पण कोकणामध्ये एवढी शांती का नाही, खूप जास्त शांती आहे. आणि ह्या इथे येऊन बसलो आता एका मंदिरामध्ये, महादेवाचं मंदिर आहे, खूप जास्त भारी मंदिर आहे. आणि आता मी दिव्यागरमध्ये पोचलेलो आहे, ठीक आहे. तर आता मला सोन्याच्या गणपतीकडे जायचं आहे. खाली समुद्र आहे, समुद्राच्या किनारी आपण गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जाणार, जिथं सोन्याची मूर्ती आहे आणि ती मूर्ती घावलेली आहे खोदकाम करताना, सोन्याची 1.5 किलोची मूर्ती घावली, ठीक आहे. तर त्या मूर्तीकडे आता मी निघालेलो आहे आणि तिथून पुढं आपण हरिहरेश्वरकडे निघणार नाही पुढं. तर श्रीवर्धन कल्ल्या साईड निघणार नाही, खूप जास्त भारी वाटतं आहे. माझ्या पाठीमागे एक विहीर आहे, इकडे 2 विहिरी त्या. तर तुम्हाला मी ती दोन्ही विहीर दाखवणार आणि इकडे कोकणातल्या विहिरी कशा असतात, ठीक आहे. शांती पण खूप जास्त शांती इकडं, मस्त एकदम. हो हा मंदिर घोटनेश्वर आहे आणि अच्छा जीर्णोद्धार हा पुण्याच्या खासदार आमदार निधीतून केलेला नाही आहे. अच्छा हा लोकवर्गणीतून केले. अच्छा, हे मंदिर सगळं लोकवर्गेतून केलं आहे. जेणेकरून अच्छा. 50 रुपये 100 रुपये देऊन अच्छा त्याच्यातून जेणेकरून सर्वांना ते लाभ होईल यासाठी केलेलं आहे. अच्छा, आता मला कोकणातल्या घरी चहा पिण्यासाठी बोलवलंय, तर मला त्या घरी जायचं आहे. तिकडं मी मंदिरापाशी आलतो पाया पडण्यासाठी, तर पाया पडून झालंय. आता जायचं आपल्याला त्या घरी. पाऊस पण चालू झालाय, तर चला जाऊ आणि ह्या पावसामध्ये कोकणातल्या घरी चहा पिऊ, मस्त गरमागरम. कोकणातल्या घरी चहा पिण्यासाठी बोलवलंय, तर मला त्या घरी जायचं आहे. तिकडं मी मंदिरापाशी आलतो पाया पडण्यासाठी, तर पाया पडून झालंय. आता जायचं आपल्याला त्या घरी. पाऊस पण चालू झालाय, तर चला जाऊ आणि ह्या पावसामध्ये कोकणातल्या घरी चहा पिऊ, मस्त गरमागरम. चला. पावसाळ्यामध्ये मोठ्या पॅन्ट घातले का नाही तर भिजते त्या, आणि ते भिजल्यानंतर पण तो डबल होतं आणि त्यानंतरनं वाळत नाही, कारण की कोकणामध्ये ऊन काय आता लवकर पडणार नाही. तर त्यामुळं मी शॉर्ट पॅन्टीवरती एकदम, आणि तेव्हा त्या घरी निघालेलो आहे. तर वातावरण बघू शकता तुम्ही, काय झालेलं आहे वातावरण, एक नंबर नुसतं. आणि हे बघा, हे बघा, हे बघा काय आहे, वाव. चला. नमस्कार. बघू मी या, मला दाखवा जरा थोडं. तर ही तुमचीच आहे का शेती? ओके. अच्छा, ह्याला वाडी म्हणतात का? नाही, अच्छा वाडी. आपण म्हणतो कोकण राहिले आहे, पण कोकण राहिलं नाही. कोकण ह्या अशा माणसांमुळं अजून जिवंत आहे आणि सुरक्षित पण आहे. मामा बरोबर ना? तुमच्यासारख्या माणसांना ही कोकण जपलेलं आहे पूर्णपणे, आणि खूप जास्त प्रकारे ह्याला ठेवण्याचं काम केलं. नारळ पहिलं झाड पडलं होतं. अच्छा अच्छा, हां. त्याच्यानंतर टेकू लावून ठेवल्याचं आहे. टेकू लावल्यानंतर आल्यानंतर तो राहून तो मोठं झाला. अच्छा, मोठ्यानंतर एवढं मोठं झाल्यानंतर नारळ यायला लागले. टेको म्हणजे ते असे ते कैची करतात असे ते, आणि हां हां, आणि त्याला टेकवते ते आधार म्हणून. आधार. अच्छा, नंतर ते वर गेलं. वरती अरे वा, एकदम मस्त. टेकान, आमच्याकडे टेकान म्हणते ती. आधार हां, आधार आधार. कोकणीचं झाड आहे. अच्छा, हे कोकम आहे का? कोकम खाल्लाय? कोकमचा सरबत प्यायला असतं ना, तर ते काही कोकमचं हे झाड आहे. हे बघा, हे बघा, असं काहीतरी झाड असते कोकमचं पूर्णपणे, एकदम मस्त हिरवगार. अच्छा, हे तर कोकम आता नाही का? अच्छा, ही झाड कुठलं आहे हो? शोच आहे का? म्हणजे ह्याला कुठली फुलं ही येत नाहीत ना? नाही. कारण हे झाड मी पहिल्यांदा बघतो या. हां, कुंपणीसाठी लावतात. अच्छा, वा, अप्रतिम. कालच कारण की आमच्याकडे फणस नसतात ना आमच्याकडे. मग आम्ही भरपूर टाकले काल, आम्हाला काय माहिती. फेकून दिलं, फेकून दिलं. हो, ते जरा खराब झाले ना 2 दिवस. आमच्याकडे फणस मिळत नाही आम्हाला खायला, इकडे फणस टाकून दिले. इकडे आमच्याकडं ऊस असतोय. हे कोसबे पर्याची वाडी आहे. अच्छा, मग तुम्ही असे भाताची शेती ही करता का नाही? शेती करतात पलीकडे. अच्छा अच्छा, गाडीच्या त्या side ला. मग आता ते हे केलं असेल त्यातमध्ये रोप हे लावलं का नाही अजून? मला बघायचं आहे ते. लावलेलं नाही अजून. अच्छा, अजून नाही. आता ते हे झाले छोटे छोटे. तर मंडळी, आज मी कोकणामध्ये आणि कोकणातली घरं तुम्हाला दाखवतोय, कोकणातली शेती दाखवतोय. हे आपलं सगळं कुटुंब आहे कोकणामधलं. तर आपलं नाव? बंधू दिनेश कोसबे कोसबे. आणि परिवार. दिनेश- ओके. दिनेश चा. दिनेश कोसबे आणि परिवार. ठीक आहे, दिनेश कोसबे. दिनेश कोसबे, प्रभा कोसबे आणि परिवार. परिवार. ओके, परिवार. ठीक आहे, हा परिवार आहे एवढा मोठा. आणि ह्यांची एवढी ही एक छोटीशी शेती जी घरामध्ये वाडी म्हणतात ना, वाडी. तर ह्या वाडीमध्ये आहे, आणि ह्या वाडीमध्ये तुम्हाला दाखवतो. पाऊस वाढलाय कोकणामध्ये आणि खूप जास्त भारी वाटतंय. आणि आता मी तुम्हाला कोकणामधलं लगभग 8 ते 9 महिन्यात कोकणामध्ये तर तुम्हाला इकडंच व्हिडिओ सगळं बघायला भेटणार इथं. तर ह्यांची शेती आहे वाडी, ती खूप जास्त भारी आहे. आणि ही झाडं आता तुम्ही आता लावलेत का? ही आणि 3-4 वर्षापूर्वीची आहे. 4 वर्ष. अच्छा, 4 वर्षामध्ये एवढं येतं फक्त? एवढे आहे ना. आणि त्याच्यानंतर पेड अशी काढून दुसरीकडे पर्याय मग बागेत मग लावायचं मोठी होतात. आणि नंतर ते मोठे होतं असे. अच्छा, आता समजा हे जे झाड आहे हां. तर हे झाड एवढं मोठं व्हायला ह्याला किती वर्ष लागली? हे जरी 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. हो. आपल्या इकडं ऊस ह्या वर्षी लावला की पुढल्या वर्षी निघून जातो, तसं इकडं एक एक रोपटं मोठं व्हायला सुपारी यायला लगभग त्याला 5 वर्ष,
सुपारी याला 5, 6, 7, 9 वर्ष नारळ याला. तोपर्यंत मेहनत करायला लागते. अच्छा त्या योगाने प्रॉब्लेम झाला तर काय प्रॉब्लेम झाला ना अच्छा अच्छा मग ते गेलं समजा. अच्छा ते मेहनत फुकट गेली 9 वर्ष. बापरे. मग ह्याला तुम्हाला फवारणी म्हणजे ते औषधं वगैरे देता तुम्ही ह्याला? शेणखत ना, असंच होतं. थोडं थोडं असतंय. हा, अच्छा शेणावर. ज्यावेळी नवीन लावलं दुसरी हां 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 त्यावेळेला हे खत पाणी टाकावं लागतं. वा हां अरे वा फणस आणलंय मामानं माझ्यासाठी फणस काढलंय. आज फणस खायचे कोकणातल्या घरी. हे बघा मामा माझ्यासाठी फणस काढतायत बघा. अरे वा ही बघा आ हो ना मी कधी फणस नव्हतं खाल्लं. मी आज पहिल्यांदा फणस खाणार आहे मी हो का? आणि ती पण तुमच्या परिवारामध्ये. बसा बसा. हो भिंतीच्या आतमध्येच देवारा फिटिंग आहे. हो हो. अरे वा खूप मस्त खूप मस्त. कोकणातल्या घरी सदला जेवण करतो या. ही बघा बघा मस्त मध्ये बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकर या. वा ह्यातमध्ये कसलंही जास्त तेल वापरत नाही ती एकदम कमी तेलामध्ये आणि खूप जास्त भारी चव लागते. ही भाजी बघ कसं आहे ना, भाकरी केली मी आज. अच्छा हो. ठेवा ना. फणस दादानं सोलून आणलंय तर फणस खातो आता बघा. मे महिन्यात गणपतीमध्ये येऊ ना 14 सप्टेंबरला. त्यावेळेस मी गणपती पुण्यामध्ये असेल. हां आता मला कोल्हापूरपर्यंत जायला अजून 3 महिने लागतील. दमाने 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 जायला. चला बाय. मग तुम्ही ह्यातमध्ये पावता का नाही? नाही ना पाहत. अच्छा ती मोठी आहे ती मी बघितलंय. असे विहीर असतात त्यातमध्ये निळं निळं पाणी असतं खूप सुंदर दिसतं ते. अच्छा हेच होतं ना ते. अच्छा तर हेच पाणी आहे ते. अच्छा मग हे का होतं निळं पाणी? अच्छा पूर्ण भरल्यावर होऊन जातं. चाले गणराया भक्तीच्या पुढे. चला सायकली लगभग पाऊण तास सायकली माझ्या ड्रोन होता पण इथनं कोणी हलवलूच लाग नाही. आणि जर आसपास कुठल्या सिटीमध्ये उठवलं असता ना गायब झाला असता भाऊ. खरं खोटं बोलत नाही पण ही कोकण आहे भाऊ. हे म्हणजे स्वर्ग आहे. स्वर्ग आहे लय मोठा आहे. चला आता आवाज कसा आहे तुम्हाला कमेंट करून सांगा. कारण की ना हे बघा माईकला मी कॅरीबॅग गुंडाळी आणि कॅमेराला डबल कॅरीबॅग गुंडाळी. कारण की पाऊस बघितला ना बघा पाऊस खूप जास्त चालू आहे ना तर त्यामुळं बघा खूप खतरनाक सिक्युरिटी करून टाकली ह्या जाग्यांना. पण आता मी आवाज बघतो मोबाईलमध्ये व्हिडिओ घेऊन आधी. चला या असल्या समुद्रामधनं वेळेच्या वेळेला जर साईडला निघलं तर लय जास्त भारी असतं. नंतर हे कवा एवढी मोठी लाईट घेऊन साईड येईल ना काय सांगता येत नाही. तर त्यामुळे आता आपण आपल्या सायकलीकडे जाऊ आणि जाऊ आता आपण सरळ ह्या रोडनं स्ट्रेट रोड आहे सरळ आपला. आणि जाऊ आता सोन्याचं गणपती ज्या ठिकाणी सोन्याचा गणपती आहे भावनो त्या ठिकाणी जाते आपला. तर सोन्याच्या गणपती बाप्पापाशी दर्शन घ्यायला आता मी निघालेलो आहे. चला जाऊया आणि चिल मजा करूया आज. काय म्हणता? काय नाही करमाळा तुम्ही करमाळा. अरे वा जवळ जाय तुम्ही जास्त. कसं काय इकडे फिरण्यासाठी का वालता? मी ह्या रस्त्याने आलोय पाठीमागच्या आणि मला आता लेफ्ट साईडला एक मंदिर आहे ते आहे रूपनारायण म्हणजेच विष्णूजींचं मंदिर आहे. तर आता मी एका साईडला आलोय दिव्यागरमध्ये. खूप जास्त भारी मंदिर आहे. पूर्ण लाल मंदिर आहे पूर्णपणे. रूपनारायण ह्या मंदिरापाशी आलेलो आहे. एवढं भारी मंदिर का नाही म्हणजे एवढं लाल मंदिर अजून तर मी कुठंच नाही बघितलं कळलं ना. तर आता आज जाऊ दर्शन घेऊ बघू आतमध्ये कसं मंदिर आहे. मला ड्रोन उडवता येत नाही हो कारण की पाऊस चालू आहे ठीक आहे ना. तर त्यामुळं मी शांत आहे. बाकी जाऊ आत दर्शन घेऊया. चला बघायला गेलं तर असली मंदिर आजकाल खूप जास्त कमी बघायला भेटते ते आपल्याला. पण कोकणामध्ये ही संस्कृती कोकणातल्या आपल्या माणसांनी जपून ठेवलेली आहे. तर खरंच
कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पाऊस पण म्हणत असं जाऊन द्या, ह्या बिचाऱ्यानं पण लय जास्त कष्ट केले उन्हाळ्यामध्ये. मी आता लय काम काढलाय, चला आता जरा थोडं मी पण जरा थोडं बराच तू जरा थोडा असं काम झालं या. आता बघू आता चहा कॉफी कुठे भेटते का मस्त मध्ये. मामा सुवर्ण गणपती कुठे आहे? गणपती गणपती कुठून ना? ठीक आहे चला. तर मंडळी आता आपण आलोय दिव्यागर मधल्या एका अशा मंदिरामध्ये भावना जिथं 1.5 किलो सोन्याचा गणपती बाप्पाची मूर्ती आतमध्ये ती दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं खास आलेलो आहे आणि मला दर्शन पण करायचं आहे. तर जाऊ आतमध्ये बघू. तर ह्याची कहाणी पण खूप जास्त इंटरेस्टिंग आहे की अशी कहाणी घेतली की आता ही कहाणी अशी का नाही, एका खोदकामामध्ये ही मूर्ती सापडली होती आणि नंतर इथं गणपती बाप्पाचं मंदिर मोठं बांधलं. तर आणि चला आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया. एकदम मस्त मध्ये पावसाची पण एकदम रिमझिम बरसात चालू या. चला जाऊया. दर्शन तर एकदम मस्त झालेलं आहे, पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तुम्हाला माहिती आहे मी नियमाचं उल्लंघन कधीच करत नाही. तर आतमध्ये असं बोर्ड लावलेत की फोटो काढण्यास मनाई आहे. तर मी आतमध्ये फोटो वगैरे काही नाही काढला. मी सलग बाहेरनं शूटिंग घेतो इथनं आणि तुम्हाला दाखवतोय. ती नाही पण एक कवच आहे, असं म्हणजे गणपती बाप्पाचं सोन्याचे कवच आहे पूर्णपणे. ती आतमध्ये ठेवलेलं आहे, ती मी बघितलं. जर एखादा ऑनलाईन फोटो असेल ना तर ती ऑनलाईन फोटो घेऊन मी तुम्हाला गुगलवरनं नक्कीच टाकेल, ती नक्कीच बघा तुम्ही. तर दर्शन झालं आहे माझं. आता आपण निघणार नाही पुढल्या दिशेनं. कुठं जायचं या? चहा पिताना सांगू. आता चहा पिऊ कुठंतरी, तिथं आसपास तर सगळी दुकानं बंद आहे ती. तर पुढे जाऊ आणि चहा घेऊ मस्तमध्ये. चला. जिस आदमी को जिंदगी में जुगाड़ आ गया समझो उस आदमी ने जीना सीख लिया. अभी मैं अगर कैमरा मेरा कैरी बैग से गुंडलता नहीं तो मेरा कैमरा बारिश में बंद पड़ जाता. तो मैंने जुगाड़ लगा दिया माइक को भी और कैमरा को भी. ठीक आहे जाऊया. पाऊस एकदम खतरनाक असा जोरदार चालू या. वाव काय घरातनं पाऊस आहे भाऊ. काय आलंय माहिती. इकडे तिकडे चहूकडे हरिनामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. गणराव हसुनी जे सूर्य फुले नाचती नाचऊ आम्ही लेकरे हे गणराया ला 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 ना 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 ना. भैया जी ये रास्ता किधर जाता छू? श्रीवर्धन जाता छू. श्रीवर्धन कितना किलोमीटर छू? 15 किलोमीटर छू. ओके छू. बारिश तो बहुत बढ़ गई छू. चलो निकलता छू. ओके छू. बाप रे आई शपथ पाऊस. आई शपथ पाऊस. आया 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 आया. अयो पाऊस. ओ शेट पाऊस. आज तर भाऊ एकदम खतरनाक मौसम झाला या. असला मौसम जीवनात कधी बघितला नाही. अरे काय मौसम झालाय रे, एक नंबर. अरे काय दिसतंय खतरनाक. अरे काय क्लायमेट झालंय तुम्हाला माहिती आहे का? हे बघा इकडे बघा बघा सगळं. आणि आपले सबस्क्रायबर भाऊ प्रत्येक ठिकाण असतात भाऊ, प्रत्येक ठिकाणं. बाला डान्स करा जम तुम्हाला कोणला बाला डान्स असतो ना रे. एकच असतोय रे होय. एक देखता होते ना बाला डान्स कसं असतं या. एक थोडी स्टेप यार असं असते ना थोडंसं असं असतं ना. अरे करा की थोडं. हा अरे करा की जरा बघितलं का ही वरचं थोडं दाखवर हात उच करून बघा. अरे काय दिसतंय म्हणजे भाऊ असला पाऊस फक्त आपल्याला कोकणामध्येच बघायला भेटतो. आणि मी फुल एन्जॉय करतो इकडे, फुल एन्जॉय. आणि खूप जास्त भारी वाटतंय मला. तर रस्ता श्रीवर्धनकडे जातो. तर आता आपण निघालो श्रीवर्धनला. तर हा सरळ रोड आहे जी श्रीवर्धनातून. तिथं आपली सायकल आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. एक नंबर मजा येते या. ओके भाऊ कोकणाकडली पोरं ना एवढी प्रेमळ येते नाही खरंच, लय प्रेमळ येते. पण भाऊ डेंजर पण आहे त्या. हा जेवढी चांगली तेवढी खतरनाक, लक्षात राहून द्या. चला आता जाऊ आपण श्रीवर्धन काढल्या साईडला. आणि खूप भारी वाटतं या.
क्लायमेट तर भाऊ एकच नंबर झालेला आहे, ठीक आहे. त्यामुळे ह्या असल्या वातावरणामध्ये ना म्हणजे दिव्याकरता बीच बघितला का कसला खतरनाक आहे भाऊ. आई शपथ, एवढ्या मोठ्या लाटा मी जीवनात कधी नाही त्या समुद्राच्या बघितल्या अजूनपर्यंत. अरे भाऊ, हे पिपळा झाड आहे, पिपळा झाड मोठं, एवढ्या मोठ्या लाटा की अशा उसळून येते ते. ही बघा तेव्हा ऑल शपथ फुटला त्याच्या. त्यामुळे सबस्क्राईब करा आता आपल्या चॅनलला. जाऊया आता आपण. जेवायला काय कुठं हॉटेल नाही, तर मी थोडं शिवचिवडा घेतलेला आहे. तर निघायचं आहे श्रीवर्धनला, ठीक आहे. तर आता आपल्याला श्रीवर्धनला जायचं आहे, तर त्यासाठी थोडं पुढं जातो, कुठे थांबतो, शिवचिवडा खातो एकदम मस्त मध्ये. पाठीमागे एक गाव होतं, भालद खोर्द असं काहीतरी गाव होतं. तर हॉटेल तर काही नव्हतं ना, तर त्या गावातनं मी ना वेगवेगळे प्रकारचं 2 शिवचिवडा घेतलेलं. एक तर असला होता आणि एक होता ना, एक हे असला होता, ठीक आहे. मोठा बारीक मिक्स करून म्हणलं ह्याचा काहीतरी कॉम्बिनेशन करावा. तर कॉम्बिनेशन काय करतोय नीट बघा दाखवतो तुम्हाला. मी काय करणार आहे ना, ही जी पिशवी आहे का नाही, ह्या पिशवीमध्ये ही दोन्ही टाकणार आहे, हेही आणि हेही, ठीक आहे. ही पिशवी मला लागणार आहे, त्यामुळे मी हिला फेकून देणार नाही, हे ठेवणार आहे. आणि हे अरे ही शेव आहे ना, ही शेव बी ह्यात टाकणार आहे, ठीक आहे. आणि काय करणार आहे आता नीट बघा. हे टाकलं, हे मिक्स केलं. आता ना ह्याच्यापासून एक डिश तयार करतो बघा, दाखवतो मला मी. ते ना मी थोडं पाणी टाकणार आहे, जेणेकरून ह्याचा मसाला एकदम मुरून एकदम कालवणागत थोडं लागावं. तर असं करणार मी काहीतरी, ठीक आहे ना. आणि हे काय असं तुम्ही म्हणणार का हे काय दिखावा करताय काय, तसं काही नाही आहे. ही मला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टी खाणं, तर त्यामुळं फक्त मी करतो या. आणि मला भूक लागली तर हॉटेल नाही ना कुठं काय केलं, तर त्यामुळं कोकणाच्या पहिल्याच पावसामध्ये ही पहिलीच माझी भेळ या. थोडं पाणी कमी या. या आणि हॉटेल नसल्यामुळे ही भेळ खातोय आज. तर मंडळी आता आपण आलोय शेकाडीमध्ये आणि शेकाडी श्रीवर्धनमध्ये आलेलो सध्याला. आणि ना ह्या सरळ रोडनं पाठीमागून आलोय आणि इकडल्या साईडला आपल्याला आपले सबस्क्रायबर भाव भेटले. तर आपण ह्या आता मस्त टेंट लावणार आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय. आज लगभग 1.5 महिन्यानंतरनं, 1.5 नाही तर 2 महिन्यानंतरनं आज मी टेंट लावणार आहे पहिल्यांदा, ती बी ह्या पावसामध्ये. तर चला आज इथे एकदम मस्त असा टेंट लावूया आणि टेंटचा आनंद घेऊया कॅम्पिंगचा. आणि इथं आपले आहे सबस्क्रायबर भाऊ. काय म्हणता भाऊ? मस्त एकदम मजेत ना? चला लावूया टेंट आता. चल ह्या ठिकाणी एकदम मस्त मध्ये टेंट लावायचा आहे. चला टेंट काढूया आणि टेंट लावायची पूर्ण प्रक्रिया आपण आता चालू करूया. तर बघा मी कसा टेंट लावतो, किती मुश्किल होती बघा आता मला टेंट लावताना. खूप जास्त वारा सुटलेला या. तर पाण्याची बाटली ठेवू द्या साईडला इथं.
टेंट हा बघा पूर्ण टेंट लावून झालेला आहे एकदम मस्त मध्ये. आणि आता हे सामान सगळं आतमध्ये ठेवायचं आहे मला. ती फाटलं आहे भाऊ टेंटचं, कसं काय फाटलं आहे माहीत नाही आता, पण फाटलं आहे ती. अरे शेट, लय चुकीचा माल झाला, लय चुकीचा माल झाला, लय चुकीचा माल झाला. माहिती काय झालं ते, ही बघा मी इकडं उघडलं बघतो इकडे चेनच नाही. ह्याची चेन आहे हिकल साईडला. आता काय करायचं, आता ह्याला फिरवायचं सगळं भाऊ. आता ही लय मोठा कुठं नाही माझा, लय मोठा कुठं झाला आहे. आता हे फिरावून सगळं दुशिंदा काढा, खेळल्यानंतर दुशिंद लावा. आता दुशिंदा काढा, दुशिंद लावायचं. खूप मेहनत आहे आता. चला आता ह्याला काढतो पटापटा. उलटा खेळ झाला, उलटा खेळ. आणि खूप मजा आली. संध्याकाळच्या वेळेस आज कळतंय की पाणी पाणी व्हायला लागलं टेंटमध्ये माझ्याकडं. मी सगळं पाणीच घेऊन येतो आतमध्ये, तर त्यामुळे आता मी कपडे बदलणार आहे आतमध्ये. ठीक आहे. हो आता मी हातपाय तोंड धुवून आलोय. मी कपडे माझी चेंज केलेले ते आता आणि मस्तमध्ये बसलेलो. आता मला करता आहे व्लॉग एडिट. टाईम झाला आहे 5:20. पण टेंट उलटा लावला या. आज असा उतार आहे तर मला ना संध्याकाळच्या वेळेस ही स्लिपिंग बॅग फिरवून इकडे घ्यायची आणि असं झोपायचं. पण घाम काय येतोय समजत नाही भाऊ मला, घाम काय येतोय. अरे पावसात घाम म्हणजे आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. ठीक आहे चला जाऊन चहा पिऊ. साईडला चहा केला एका मावशीनं, तर चला जाऊ आणि चहा पिऊया. वा छोट्या दादानं चहा दिला. दादाचं नाव काय आहे? रुद्र. रुद्र आपला भाव आहे आणि आपल्याला ना त्यानं चहा आणून दिला संध्याकाळच्याला. आणि ह्याच्या दारातच आपण आज टेंट लावला. ठीक आहे. तेव्हा लालपरी निघाली, लालपरी तेव्हा आपल्या टेंट समोरनं मस्त लालपरी चालली. आपण टेंट लावला आहे आणि मस्त चहाचा आनंद घेतो या. ह्याच्यापेक्षा जीवनामध्ये अजून सुख काय असू शकतं सांगून द्या. वा ही कॅमेरामॅन किती पॅक केला. ह्याची बॅटरी बदलण्यासाठी मला आता ही सगळं तोडायला लागतं. बघितलं ना तर एवढी जास्त मुश्किल लागते करायला ब्लॉग करण्यासाठी. बघितलं ना कॅमेरा माझा वॉटरप्रूफ नाही झालेला, कारण ह्याचं थोडं खोलकाम केलं तर आपण, तर हा वॉटरप्रूफ नाही राहिला. ठीक आहे. तर ही बघा ह्याला आतमध्ये पाणी लागलं. बघितलं मी एवढी मेहनत करून ह्याला चिटकवलं आहे का नाही हे फक्त माझी मला माहिती आहे. भाऊ एडिटिंग चालू आहे आणि एवढं जास्त भारी वाटतं का नाही. आज पहिला टेंट लावला एवढ्या दिवसानंतरनं आणि खूप जास्त भारी वाटतं आहे. एडिटिंग करतो आहे माझा व्लॉग आणि आपले सबस्क्रायबर भाऊ अदनमधून येत आहेत, मला भेटत आहेत. खूप जास्त भारी वाटतं आहे आजचा एक्सपिरियन्स. आणि अरे वा गरम गरम वडापाव. अजून काय पाहिजे आयुष्यात. इथं बघा वडापाव तळायला चालू आहे आणि तिकडं आपला टेंट आहे त्या बघा. आणि खूप जास्त भारी वाटतं आहे. दादा गाव कुठलं हे? शिखाडी. शिखाडी शेघाटी. हां शेघाटी ह्या गावामध्ये. आता जरा थोडं वडापाव खातो, 1-2 खातो, लय काय मी तेलकट खात नाही. बघूया वडापाव खाऊन कसं वाटतं ह्या टायमिंगमध्ये. एक कोकणातला एकदम ताजा वडापाव आहे, त्याच्यात घेतलेला आहे मी. सकाळ जरनं काहीतरी पहिल्यांदा गरम खायला लागलो आज. वा वा खूप मस्त आहे. ही लसणाची चटणी आहे, हे 1 नंबर लागते ह्या वडापावसंग गरम गरम. अजून 50 मिनटं दिवसभर थकून येऊन रात्रभर एडिटिंग करायची. बस थोडंच राहिलं एडिटिंग करायचा.
हा लास्टचा पार्ट राहिला फक्त टाकायचा, तर ब्लॉग सगळा झाला एडिटिंग करून. आणि मला रात्रीच्याला पण घाम येतोय बघितला, म्हणजे पाऊस असला घाम येतोय. पाऊस बंद झाला आहे, मग अशी लई पाऊस चालू झाला होता. जेवण काय केलं नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मी टेंटच्या बाहेर गेलोच नाही अजून, कारण की मला एडिटिंग करायची होती. आणि मग अशी ते वडापाव खाल्लं का नाही 2, त्याच्यावरच आहे मी अजून. तर उद्या सकाळच्याला काहीतरी चांगलं मस्त जेवण करा येईल. तोपर्यंत मस्तमध्ये पावसाची वाट बघू. उद्या सकाळच्याला लई पावसात भिजायचं आहे, लई म्हणजे मन चोखतं पावसात भिजायचं आहे, मन चोखतं पावसात भिजायचं आहे. कपडे तर ओली झालतीच, तरी पण असू द्या. तर भावांनो, कसं काय वाटला व्हिडिओ? विचार करतो की ही व्हिडिओ खूप जास्त लवकर येईल, कारण की नेटवर्क अजिबात नाही इकडे. मला माहीत नाही की मी हा व्हिडिओ कसा टाकणार आहे. उद्या किती वाजता व्हिडिओ येणार नाही आय डोंट नो. तर बघूया केव्हा व्हिडिओ येईल. तर भावांनो, असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.